एकदा नक्की वाचा. काही स्त्रियांना राग येईल, पण हे सत्य आहे. विशाखाच्या लग्नाला 6 महिने झाले होते. सारं काही व्यवस्थित सुरू होतं. पहिली दिवाळी म्हणून नवऱ्यानं साडी घ्यायला 4,000 रुपये दिले. पण विशाखा 2 दिवस अगोदर बाजारात गेली होती. तिने तिथे पाहिलेली 10,000ची साडीच तिला घ्यायची होती. ती हट्टाला पेटलेली होती. तेव्हा नवऱ्यानं सांगितलं, पुढच्या वेळी घेऊ 10,000ची साडी. आत्ता पैसे कमी आहेत, एवढ्या पैशात चांगली साडी येईल. पण बायको ती बायकोच, बसली हट्ट करून. आपल्याला पैसे मिळत नाही या गोष्टीचा तिला मनोमन खूप राग येत होता. त्यामुळे तिने लावला आईला फोन आणि सांगितलं, आई, मला 10,000ची साडी घ्यायची आहे, पण नवऱ्याने 4,000 दिले. आपली ही लेक रडत रडत आपल्याला हे सांगत आहे. हे ऐकून आईला फार दुःख झालं. तिचा देखील राग अनावर झाला. आईनं लेकीला फोन जावयांकडे दे म्हणून सांगितलं. विशाखाने लगेचच फोन नवऱ्याकडे दिला. तसं सासूने जावयाला झापलं, तुमची लायकी नाही, माझ्या लेकीला 10,000ची साडी घ्यायची, तर लग्न का केलं? माझ्या मुलीच्या सर्व इच्छा आम्ही नेहमी पूर्ण केल्यात आणि तुम्ही. बिचाऱ्या जावयाने सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण ऐकून कोण घेईल. फोन बंद झाला आणि आईने लाडक्या लेकीच्या अकाउंटवरती 10,000 रुपये पाठवले. हळूहळू असेच छोटे छोटे वाद, मग मोठ्या भांडणामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि भांडण कोर्टात गेलं. ते आजही चालूच आहे. ही सत्य घटना आहे, जिथे एका आईच्या चुकीच्या पाठिंब्यामुळे स्वतःची मुलगी सासरहून कायमची माहेरी आली. मुलींना आईनं किती पाठीशी घालावं किंवा मुलीच्या संसारात आईनं का म्हणून हस्तक्षेप करावा? इतकाच लेकीचा पुळका होता. प्रेम होतं तर एखादा घरजावई शोधायचा, सासूच्या तालावर नाचणारा. 27-28 वर्षांपूर्वी ज्या मुलींची लग्न झाली त्यांना कधी तोंड उघडायची मुभा नव्हती. आज तीच मुलगीच्या संसारामध्ये नाकतोंड खूप असते. आईचं मुलीच्या संसारात राग करताना दिसत आहे. अशा बायकांनी स्वतःचा भूतकाळ आठवावा. आपल्या वेळी काय कसे दिवस होते, जिथे सासू सासरे दीर नणंद यांच्यासोबत बोलायची हिंमत होत नव्हती. आणि आज काळ बदलला म्हणून स्वतःच्याच मुलीच्या संसाराचं वाटोळं करायला निघाली. खरं तर हल्लीच्या मुलींनासुद्धा सासरची प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची सवय लागली आहे. ज्या मुलीला स्वतःचा संसार कळला ती मुलगी कधीच सासरचे कुठलेच विषय माहेरपर्यंत नेत नाही. आईचं सुद्धा कर्तव्य आहे मुलीला समजावून सांगणं, नाही की तिच्या संसारात दखल देणं. मुलीपेक्षा आईच बोलायला वरचढ असेल तर कशाला लेक सासरी राहील? मुलगी सासर सोडून माहेरी राहण्यात कसला मोठेपणा वाटतो? सासरी नांदणारी मुलगी आईबापाला सगळ्यात मोठा आनंद देते. हल्ली मुलगी एकपट तर आई दुप्पट असंच काहीसं चित्र दिसतंय. आज सासर सोडून माहेरी आलेल्या मुलीचं भलेही उद्या दुसरं लग्न लावून द्याल, पण लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यभर पश्चातापच होणार. कारण पहिला नवरा तो पहिलाच असतो. आज 4,000ची साडी घेणारा उद्या तुला हौसेनं 10,000ची साडी न मागता घेईल. तू फक्त संयम ठेव. हेच जर तू दुसरं लग्न केलं तर तुला आयुष्यभर ॲडजस्ट करूनच राहावं लागेल. भांडण कितीही करा, पण त्याचा आवाज घराबाहेर जायला नको. शाब्दिक चकामकींचं युद्ध माहेरच्या रणांगणात मुळीच नेऊ नको. सासरची गाऱ्हाणी माहेरच्या उंबऱ्यात नेऊ नको. संसार करताना कितीही भांडण होऊ द्या, पण ती फक्त दोघातच ठेवा. गोडीत असताना अशा विषयांवरती बोलत चला. गोडीगोडीत एकमेकांचं काय चुकलं ते बघा. कारण भांडणात फक्त एकमेकांच्या चुकाच दाखवल्या जातात, म्हणून वाद विकोपाला जातात. ह्याच गोष्टी गोडीत मिटवून घेता येतात. दोघांमधील वाद विकोपाला जात असतील तर दोघांपैकी किमान एकानं तरी स्वतःवरती संयम ठेवला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तरच संसार सुखाचा होईल. हे स्वानुभवाचे बोल आहेत. जर मुलींनी छोट्या छोट्या गोष्टी माहेरी सांगितल्या नाहीत तर बरेचसे घटस्फोट वाचतील, बरेचसे संसार वाचतील. एक आम्ही होतो, गळ्यातले काळे मणी 2 फुटक्या मंगळसूत्राच्या वाट्यांवरती संसाराचं आभाळभर आनंद उपभोगणारे. कपाळावरच्या कुंकवाला बघून नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून देवाला हात जोडणारा आमचा काळ होता. 2 वेळचं पोटाला पोटभर मिळालं तरी आम्हाला समाधान असायचं. आणि आत्ता बंगला, गाडी, गडगंज मालमत्ता असूनही सुखी समाधानी नाही. हल्लीच्या मुली
यांच्या अपेक्षाच संपत नाहीत. परिणाम होतात घटस्फोट. मुलींच्या आईंनो, तुम्हाला विचारावंसं वाटतं, तुमच्या संसारात तुमच्या पण आईवडिलांनी अशी कधी लुडबुड केली का? मुळीच नाही. पूर्वी इतका छळ मारहाण व्हायची तरीसुद्धा आईवडील समंजसपणे 4 पाहुणे रावळे गोळा करून वाद मिटवत असत. कारण मुलगी माहेरी घेऊन येणं हे त्यांच्या बुद्धीला कधी पटलंच नाही. वाद झाल्यानंतर माहेरी आलेल्या मुलीला 2 दिवसात सासरी नेऊन सोडायचे. राग येईल, पण आजची स्त्री बदनाम होत चालली आहे. सासू सासऱ्यांना मारहाण, नवऱ्याला छळणाऱ्या, त्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या, कायद्याचा धाक दाखवणाऱ्या मुलींना, बायकांना खरंच धाक राहिलाच नाही. याच्यामध्ये अनेक चांगल्याही स्त्रिया आहेत. त्यांनी कृपया मनाला लावून घेऊ नये. कोणी लिहिले माहीत नाही, परंतु फार छान होते म्हणून आपल्या सगळ्यांसोबत शेअर केले.